चालेल पण मुंबई पाहिजे का? कारण त्यांना माहिती आहे की मुंबई म्हणजे त्यांच्या लेखी आपण आपल्या मुंबईला मुंबा देवीच्या नावावरून मुंबई म्हणतो, मुंबा आई. पण या सत्ताधारी म्हणजे जे दोन व्यापारी तिकडे बसलेत त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे. ती कोंबडी कापायला निघाले. एकदा का मुंबईचा गळा घोटला की सगळं काही मोकळं झालं. आणि म्हणूनच मराठी माणसामध्ये आग लावायची, मराठी अमराठी हा भेद करायचा आणि भेदाभेद करून आपल्या पोळ्या भाजायचा हा त्यांचा एक तो जो डाव आहे. या जयंतराव पण वेळेवरती आले. मी मराठी माणसाच्या एकजुटीबद्दलच बोलत होतो आणि तुम्ही आलात. आम्ही तर आलेलोच आहोत. नाही आता कुठून काही एकदा का हा डाव साधला की यांना चरायला कुरण मोकळं झालं. आणि एका बाजूला आपण जो लढा लढतो आहोत आणि तो म्हणजे धारावीचा लढा. आता बाळा तुम्ही बरोबर सांगितलं. हा विषय मी 1-2 वर्षापूर्वी मांडला होता. आपल्यावरती जे आरोप करतात की शिवसेनेने मुंबईतला मराठी माणूस बाहेर काढला. अरे आहे ना, मुंबईमध्येच आहे. तुम्हाला इकडेच खेचणार आहोत, तुम्हाला आम्ही राजकारणामध्ये इकडेच काढणार आहोत, काळजी करू नका. या राज्य करताना मी बोलतोय, मराठी माणूस एकवटलेला आहे. तर धारावीचा जो काही विकास करतायत त्या धारावीकरांना सुद्धा अपात्र ठरून बाहेर काढतायत. म्हणजे तुम्ही विचार करा, आजपर्यंत धारावीकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. जसं तुमच्याकडे तुम्ही अडगळीत पडलात तसे धारावीकर त्यावेळेला अडगळीत होते. आता धारावी कोणाच्या घशात घातले? अदानी. आणि त्या 500 जवळपास 1600 एकर मुंबईतली जागा ही पुनर्विकासासाठी म्हणून धारावी ही आणि मुंबईची जागा ही अदानीच्या घशात टाकले. देवनार डम्पिंग ग्राउंड अदानी, कुर्ला मदर डेअरी अदानी, मिठागराची जागा जी आपण आपल्या मेट्रोसाठी मागत होतो ती सुद्धा अदानीच्या घशामध्ये. आज गिरणी संपाला किती वर्ष झाली कोणाच्या लक्षात सुद्धा नाही. गिरणी कामगारांची 2री-3री पिढी आहे. कोणाचे आजोबा होते, कोणाचे वडील कामगार होते. त्या काळामध्ये संप झाला, गिरणी कामगारांना उद्ध्वस्त केलं. जे काय ते वंचड ठरलं होतं त्याच्यावरती बोळा फिरवून टाकला. सगळ्या त्या जमिनी या गिरणी मालकाच्या घशामध्ये टाकून तिकडे कामगारांच्या उरावरती टॉवर उभे केले गेले. म्हणजे मूळ मुंबई जी होती सोन्यासारखी मुंबई ती जागा गिरणी मालकाच्या घशात टाकली. आणि तुम्ही गिरणी कामगारांना ज्यांनी मुंबई मिळवून दिली त्यांना तुम्ही मुंबई बाहेर शेलू आणि वांगडीला